सगळ्यात पहिलं सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. दिवाळी दिवाळी वर्षाचा मोठा सण. पार्सल आलेला आहे आपलं. आणि मम्मी काय आलं तरी सांगू शकते? हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी आहे शर्वरी आणि ही आहे तुमची काकी विजया काकी. तुमचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये. सगळ्यात पहिलं सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. दिवाळी आहे आज आणि धनतेरस आहे आणि धनतेरस तर्फे माझ्या सर्व परिवाराला माझा सगळा तुम्ही लाडका 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 स्वीट 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 असा माझा सगळा परिवार आहे. स्वीट हार्ट पण मनापासून म्हटलं तर स्वीट हार्ट परिवार आहे. त्या दिवाळीच्या आणि आज धनतेरसच्या माझ्या सगळ्या परिवाराला मंगलमयी शुभकामना, शुभ आशीर्वाद. तर आम्ही झालो आहोत रेडी. हे बघा मस्त कसे रेडी झालो आहोत, कारण आज आहे दिवाळीची पार्टी आणि दिवाळीसाठी आम्ही चाललो आहे एका फ्रेंडच्या घरी. तर तुम्हाला चला आज दिवाळी पार्टी दाखवू. कॅनडामधला दिवाळीचा आजचा कसा उत्सव होणार आहे, कारण इकडे दिवाळी वगैरे कोणी साजरी करत नाही. पण आता जो माझा सगळा परिवार आहे तो सगळा मराठी परिवार आहे आणि सगळे यंग जनरेशन आहे. शर्वरीच्या ऑल ऑफ द फ्रेंड होय आणि ऑल कोऑपरेट विथ मी म्हणून. तर त्याच आम्ही सेलिब्रेशन ठेवले दिवाळीसाठी आणि ते पण धनतेरससाठी. तेव्हा आता खूप सारे गेम्स आहेत, पॉटलक ठेवलेला आहे, तर खूप खूप जास्त जेवायला खायला पियाला पण आहे. तर चला मग वेलकम जाऊया. वेलकम. थँक्यू. वेलकम. किंग 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 राजा बाहुबली एम्परर शाहरुख खान लायन किंग क्वीन लायन नाही तो चांगला माणूस सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आज आहे दिवाळी पहाट, पहिली अंघोळ आहे आणि अभ्यंग स्नान होणार आहे. तर मी तर ॲक्च्युली रेडी झाले, कारण इथे मंडे आहे बेसिकली, तर मला ऑफिसला पळायचं आहे. पण आमच्याकडे सगळं जे आदरातिथ्य जे होतं ट्रेडिशनल, की उठणं वगैरे, तर ते बनवलं. उठणं लावून आंघोळ झाल्यानंतर परत एकदा औक्षण होतं, तर मग आता औक्षण होणार आहे आणि मी जाणार आहे पटकन ऑफिसला निघीन. तर वर्किंग आहे आणि थोडंसं दिवाळी पण आहे, तर मग फुल एनर्जेटिक मूड आहे आज. तर मी काय करणार आहे की फराळ, मी युजली फराळ नेतेच सगळ्यांना, सो मी काही थोडासा फराळ आहे तो ऑफिसमध्ये नेणार आणि माझ्या कोलिग्सबरोबर शेअर करणार आहे. सो तुम्हाला आज दाखवीन मी कॅनडामधली दिवाळी. तर फराळ बनवलेला आहे. फराळ आणि आता बघा माझा आमच्याकडे पद्धत आहे की दिवाळीचा फराळ आहे तो सकाळी करत नाही. आणि आजीचं शास्त्र होतं ना की सगळ्यांनी बसून खायचं आणि सकाळी पहिला गुळपोहे नैवेद्य दाखवला जातो आपल्याकडे. आणि ती प्रथा आहे की पहिला गुळपोहेचा देवाला नैवेद्य आणि नंतर हे सगळं आपला दिवाळीचा जो फराळ आहे तो सगळा परमेश्वराला दाखवावा आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे ग्रहण करतो. त्याच्यामुळे सगळा फराळ रेडी होता, पण आज देवाला दाखवल्याशिवाय आम्ही तो टेस्ट करत नाही किंवा अन्न ग्रहण करत नाही. तर आता मला सकाळीच ओरडली आहे मम्मी की न फराळ खाता बाहेर घराच्या पडायचं नसतं. तर मग मी खाते करंजी.
शास्त्र असतं ते. शास्त्र आहे, शास्त्र. कारण आपलं जे घरात आहे, आज दिवाळी आहे, गोडधोड आपण का करतो? कारण वर्षाचा सण असतो आणि त्याच्यासाठी म्हणजे आपण सगळं वर्षातनं एकदा, आत्ता तर वारंवार आपण घरी बनवतो. आमच्या वेळेला फक्त वर्षातनं एकदाच फराळ व्हायचा. त्यावेळेला एवढ्या म्हणजे रिच्युअल्स नव्हत्या. आता सगळं रेडीमेड्स मिळतं, त्यामुळे सगळी लोकं आणतात. पण मला ते स्वारस्य नसतं. जोपर्यंत मी माझ्या हाताने बनवत नाही तोपर्यंत मला समाधान मिळत नाही. आणि ते केल्यानंतर, बनवल्यानंतर सगळ्यांना देणं हाही मला त्याच्यात आनंद असतो. आणि हा सगळा माझ्या आईने मला शिकवलेला फराळ आहे. माझ्या सासूबाईंनी मला शिकवले आणि मला खरंच माझ्या आईची आठवण आली. कारण त्या म्हणजे त्या आईने मला इतकं अमेझिंग शिकवलं. आज दिवाळी दिवाळी वर्षाचा मोठा सण, आली दिवाळीच्या दिवशी आई तुझी आठवण. आज दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या अंघोळी, लक्ष देऊनी आली आज धनत्रयोदशी. आज आईची खरंच आठवण आली आणि त्या माऊलीने मला इतकं सुंदरपैकी शिकवलं. त्या माझ्या आईचेही शतशः म्हणजे मी आभारी आहे. हॅपी दिवाळी माय डिअर स्वीट हार्ट. हॅपी दिवाळी. तर चला, याच नोटवरती आपल्याला निघायला पाहिजे ऑफिसला, कारण बरंच लेट झालेलं आहे. मी आज इन्फॉर्म केलं की मी लेट येणार आहे. सो Calling from me. it's not spicy. It's not spicy, yeah. Yeah, it's savory. Very good. Try that too. Yeah, that's my favorite. Oh, Yeah. it's like really kicking in. Kicking in? Yeah. I think I had a chili. Oh, you did? Yeah, I think I just ate a chili. But then that won't be spicy because it's kind of roasted. Yeah, like A Peter, Yes. while Peter pops up. It's good. good? Like it? I like your reactions. One more time. Yeah. Okay, Good? I'll try this thing. This spicy thing. Yeah. What is this spicy thing? It's actually rice flake They're really good. flavored. The flakes itself aren't too spicy, but like there's some like dry stuff. That's good, right? You spicy? Yeah. Yeah. This is pretty good. These stuff are meant for munching mostly. सो ऑफिसमध्ये सगळ्यांना फराळ दिला आणि आम्ही जेवलो. जेवल्यानंतर वेदर इतकं बेकार होतं की आम्हाला कॉफीची तलप लागली. सो त्यामुळे आम्ही निघालो कॉफी बाय करण्यासाठी. आणि सिन्स आमचं नवीन ऑफिस आहे ते इतका नेबरहूड फेमिलियर नव्हता, तर वॉक करता करता आम्ही ॲक्च्युली कन्फ्यूज झालो की कॅफे आहे तरी कुठे. सो 10 ते 15 मिनटं आम्हाला फिरावं लागलं की कॅफे दिसतोय का, कुठे दिसतोय का. आणि शेवटी फिरून झाल्यानंतर आम्हाला एक कॅफे सापडला. सो मग त्यामध्ये आम्ही घुसलो कॉफी घेण्यासाठी. इधर से सॉरी फ्लिप केलं. क्यूट स्क्रीन टाइम तुला पण देते. मला त्यांचं हे पण आवडतं. सो गुड ना. कस्टम मॅप. ओ येस, थँक्यू. सो आम्ही आलो आहे कॉफी घेण्यासाठी आणि
आणि कॉफी घेऊन जाऊ ऑफिसमध्ये फॉर द मीटिंग्स. पावडर स्मूथ आहे कॉफी, व्हेरी स्मूथ. गरम आहे ऑलरेडी भाजलंय. काय चव पण नाही लागणार आहे मला. निघाली आहे घरी परत, बिकॉज ऑफिस आमचं न्यू आहे, स्टील सेटिंग अप द थिंग्स, आणि वायफाय नाही आहे ऑफिसमध्ये, सो इट्स नॉट रिअली पॉसिबल की आम्ही काम करता येईल ऑफिसमध्ये. सो घरी जाणार आणि काम करीन. इन अ वे चांगलीच न्यूज आहे, बिकॉज दिवाळी आहे आणि तसं पण मला ऑफिसमध्ये असं यायला होतं की अरे का, असं वाटतं की का दिवाळी आहे, तर मग चांगलं आहे. तर मग घरी जाऊन जरा मम्मी आणि मी बघू समथिंग विल डू. तर चला मग विल हेड बॅक होम. पार्सल आलं आपलं. तर आपलं पार्सल आलेलं आहे आपलं. आणि मम्मी काय आलंय जरा सांग पटकन. आज आमच्या सो रेखीवच्या दुकानातून, म्हणजे माझं सो रेखीव शर्वरीचं जे शॉप आहे तिथून सगळं इंडियामधनं कुरिअर आलंय, आणि ते पण व्हँक्युअरसाठी आलेले. येस. आणि ते प्रोडक्ट आता तुम्हाला व्हँक्युअरमध्ये पण मिळेल. जर तुम्ही सो Available रेखीव इन्स्टावर जर गेलात, त्या ॲपवर तुम्हाला सगळं सो रेखीव शॉपमध्ये काय काय आहे हे तुम्हाला सगळं दिसेल, आणि त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर्स करू शकता. आणि आता आपण व्हँक्युअरमध्ये पण मागवलेले. येस. तर तुम्हाला ग्लिम्स दाखवतो प्रोडक्टशी. हो. तर नक्की बघा. हो. आणि काय दिवस आहे, दिवाळीच्या दिवशीच आपल्याला आलेला दिवाळीच्या आहे. दिवशीच आले, पहिलीच आहे, प्रथम आहे. व्हॅन्कुव्हर मध्ये आलेला आहे आणि सोरेखीवचं सामान. हो, आमचं ते कुरिअर आलं ना सो रेखीवचं. हां, बरंच काही. तर तुम्हाला जस्ट मी ग्लिम्स दाखवलं की आपले प्रोडक्ट्स कसे आहेत. तर मम्मी कसं वाटतंय तुला प्रोडक्ट छान आहेत, प्रश्नच नाही. सगळ्या गृहिणींनी बनवलेले आहेत आणि एकदम छान आहेत आणि ब्रँडेड आहेत. आणि दादरमध्ये आपलं सो रेखीव म्हणून स्टोअर आहे, स्वामी समर्थ मठ दादर, त्याच लेनमध्ये पुढे ये. तर तिथे तुम्हाला जाऊन डायरेक्ट पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे डिस्क्रिप्शन्समध्ये सगळा ॲड्रेस दिलेला आहे. आणि तुम्हाला जर काही आवडत असतील वस्तू तर तुम्ही स्वतः तिकडे जा आणि पाहून तुम्ही तिथल्या तिथे सगळ्या पर्याय म्हणजे घेऊ शकता, खरेदी करून. आणि टोट बॅग्स पण तुम्हाला तिकडे मिळतील, बऱ्याच व्हरायटीज टोट बॅगचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जर जाता येत असेल तर दादरमध्ये आपल्या आणि कन्व्हिनियंट आहे आणि वॉकेबल डिस्टन्स स्टेशनमध्ये, दोन्ही वेस्टर्न अँड सेंट्रल एकदम जवळ आहे. आणि स्वामी समर्थ मठ दादर लेनमध्येच आहे. तर तिथे तुम्हाला अजून बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी पाहता येते. सो दॅट्स इट फॉर टुडे. अशी होता आमचा दिवाळीचा पहिला दिवस आणि दिवाळीची पार्टी. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन, बाय.